कोणत्या यंत्रणेने नक्कीच. कारवाई करण्याची आवश्यकता नक्कीच होती. कारवाई करण्याची आवश्यकता होती किंवा अशा गोष्टी बाहेरही आल्या असत्या, लगेच त्याच्यावरती काहीतरी आपल्याला हालचाल दिसली असती. पण अशा पद्धतीचं जेव्हा राजकारण होतं किंवा अशा पद्धतीचे मुद्दे आणले जातात तेव्हा याचा अंत तुम्ही काय बघता? हे वादळ पेल्यातलं आहे का लांबवर चालणार आहे? नाही, नाही, अजिबात हे लांबवर चालेल असं मला काही वाटत नाही, कारण याच्यामध्ये काहीही दम नाहीये. एक हं. आपण नॅशनल हेराल्ड सारखं आपण वादळ पाहिलं, त्या वादळामध्ये सुद्धा काहीही आढळलं नाही. कोर्टात केस झाली, अजून त्याचा काही निकाल लागायचा नाही, त्याचा काहीही झालं नाही त्याच्यामधनं. राहुल गांधी, सोनिया गांधींना ईडीने बोलवलं, त्याच्यापुढे काय झालं? काहीच झालं नाही. त्यामुळे हे केवळ त्यांनी डिफेन्सिव्हवरती जावं, बचावात्मक पवित्र्यात जावं, यापुढे टीका करू नये, दबाव तंत्राचा हा भाग आहे. मुद्दा असा आहे की देशाची अर्थव्यवस्था खरोखरी संकटात आहे हं, आणि हं. दुसरीकडे पेट्रोलचा जो साठा किंवा ऊर्जा साठा करण्यामध्ये आपण अपयशी बरोबर. ठरलेले आहोत. नक्कीच. इराणबाबतच्या आपल्या संबंधांमुळे सुद्धा आपला नक्कीच. जो अमेरिकेचं दडपण आणलं बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामुळे काही पुढे फटका प्रश्नांची बसलाय. उत्तरं देण्यापेक्षा काही प्रश्न उपस्थित करणं कदाचित या क्षणी महत्त्वाचं वाटत असेल, म्हणून यातून या गोष्टी घडतायत. पण देशावरती संकट आहे हे नक्की. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. हे म्हणजे